नागाल्या 25,000 काढले बोकड्या बोकड्या काढल्या तसा बच्चा तशी गंमत नाही तोच विषय ना काड्या बकऱ्याचा काय घाललाय वर काय घाललाय आपल्या साठी विषय दोन घंटे टायमिंग आहे जाऊ दे जाऊ दे काय रिकाम बाकडा 21,000 रुपये दिल्या बांधा जा बकऱ्या बांधा बकऱ्या बांधा हे बघा मित्रांनो म्हशी बघा या त्यांच्या गल्यात 3 बकऱ्या घेतल्या बाबांनी 3 बकऱ्या घेतलेल्या आहेत हे बघा जे पिल्ले आहेत 3 बकरी गेले 6 पिल्ले आहेत ना हे बघा 21,000 झालेला मित्रांनो सौदा दादा गावाचं नाव कुठलं पडसवाडी कुठं आला तालुका कुठला खुलताबाद जिल्हा संभाजीनगर हो केवढा घेतलं दादा हे 21,000 हो हो मित्रांनो 21,000 झाला सौदा 21 झाला बाबा ते बाबा बाई सोबत आहेत 3 बकऱ्या आहेत हो शेठ शुभ आकडा ज्या हा खरंच सगळं चांगलं आहे बकरी सगळं नाव ठेवतात फक्त 2 दिवस उपाशी बकऱ्या उपाशी बकऱ्या 2 दिवसाच्या फक्त मोकळ्या मनाने घ्या बकऱ्या हे बघ खाले पाहायचं खाले पाहाय ना तुमच्या आरामाचे पैसे नाही दादा कप हा खरा दादा हे काय बोल दादा 1 नंबर बस काय काढेल तुम्ही 20-500 मारा शुभ आकडा मार हो दादा मी टाकतोय 21 ने देत नाही भाऊ 21 ने देत नाही ज्या मोकळा म्हणणं आता सगळं हार दादा खाण्यासाठी लग्न मुहूर्त बघतात एवढा विषय बकरा सोडून दे तुला ज्या पट्टीत काढून घेऊ दुसऱ्या असं राहतं बघा बकरी मित्रांनो बकरी काही आहे काढू बकरी दादा याला काय म्हणते काय वस्तू का काय फुकटचे पैसे आहे का बघा मित्रांनो केस काढलेले बकरी जानवरचे तरी पण बकरीची पोझिशन बघा वस्तू 1 नंबर आहे हो दादा मी काय म्हणतो नोट माझ्याजवळ आहे मी नोट वापस दिलेली नाही भाऊ थोडसच राहिले हाती निघून गेला शेपटी बाकी फक्त बस मोकळा म्हणणं बरं का हाती निघली शेपटी बाकी फक्त हा मोकळा म्हणणं घ्या काही नाही सर्व ऐकणार माणसं 21,000 काल मार राहत जाऊ कोणते लांब आहे तुम्ही जवळचे नाव शेठ एवढ्या काय लांब आहे का तुम्ही जवळचे ना वाडी बनवटी घ्या दिला 21,000 ने काढो बांधा बाहेर मारतात मार मोकळा म्हणतात झालं द्या पैसे नाही का माझे मित्रांनो झाला 21,000 ने शेळ्या सगळ्या केस कटिंगच्या 1 नंबर डबल हड्डी शेळ्या काढलेल्या भाऊने सगळ्या का आपली शेळ्या बघा 6 शेळ्या खाली बघून हो खाली कचरा घ्या हो भाऊ गावाचं नाव सांगा सांगा मालखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव मालखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव बरं जो दाम घेतला सांगा 21,000 घेतला 6 बकऱ्या घेतला क्वालिटी आली का दादा अजून फक्त 2 घंटे सोडून द्या क्वालिटी बघा बकऱ्या भुक्या आहेत बाबा नाना नानी खडा तो पोंदडा मागून खडा बोला 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 तुम्ही ऐकून तर घ्या फक्त बघा काय तुमचे बाबा काय तुमची इच्छा फक्त आता हा ना थोडा येईल आता पैसे कमी होणार म्हणताय 22 म्हणताय 17 द्या शेठ हा
भाऊ बाबाची द्या जाऊ दे द्या जाऊ दे द्या 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 नाव राहिले बाबा आहे करताय काही ना काही मुलगा द्या जाऊ द्या द्या पैसे नाही कमावले तुझ्यासाठी फक्त बाबा बस पैसे नाही कमावले 7.5 नाही हो दादा आवडत मी एवढं योग्य बोललोय बाबा इथं तुम्ही 4 लोकांना जरी विचारलं त्यांचं 22-25 मला पटलंच नाही. ऐकून घ्या 22-25 पटलंच नाही मला त्यांचं ऐकून घ्या. 21,000 त्या पहिल्या 3 शेड झाल्या ऐकून घ्या 21 त्या 3 शेड झाल्या. तुम्हाला काय बोललो मी 18,000 ने घ्या तुम्ही 16-16.5 करता आपल्याला काही पटलं नाही गोष्ट. मी काय म्हणलो 18,000 ने घ्या त्यांचं 22-25 मला पटलं नाही. नाही 17.5 ठीक आहे बोला ते 17.5 म्हणते ते 18 शब्दाला 22 म्हणते मी काय विषय दाखल मुठा काय तेव्हा शेठ जाऊ द्या द्या इकडे 2 मिनिटं इकडे नाही जाऊ द्या आता एक काम करा नाही जाऊ द्या काय तो भाऊ जास्त जीव काढा ना तो भाऊ मी काय ऐकू आता मी काय एवढं फक्त एवढं शब्द ऐकले बाबा ल्या जाऊ द्या हो बाबा 18 बोललो ना बरोबर तुम्ही 17.5 म्हणून राहिले ना 200 कमी द्या ल्या द्या जाऊ द्या काढ भाऊ घे मन मोकळा बोटी करत दे रे रे दे जाऊ दे ल्या द्या जाऊ द्या काढा ल्या 17,800 नाही मित्रांनो 17,800 दिलाय प्रत्येकी खाली 2-2 पिल्ले 17,800 मित्रांनो 17,800 शेळ्या झालेल्या दुधाच्या शेळ्या प्रत्येकी 2-2 पिल्ले त्यांच्या खाली. मित्रांनो शेळ्या चालू गाडी आलेली भुक्या बकऱ्या आहेत आणि पोटात काहीच नाही पाणीचा बून पण नाही चारा काही विषय नाही. कुठला तुम्ही कुठलं गाव आहे शिरपूर आपल्या भागातले तुम्ही मग तुम्ही भाषा वेगळी पडते भाऊ हा वेगळी कशी पुण्याला होते ते पहिले हा अच्छा मला वाटलं नाही तो भाऊ शिरपूर करतोय आपलं. ठीक आहे सर कसे घेतले बाबा जो दाम घेतला तो सांगा काय टेन्शन नाही. 17,800 तुम्ही 17.5 होते बरोबर ते तिकडे ते 17,800 हो 10 शेड्या 20 पिल्ले त्यांच्या खाली. मित्रांनो बघा शेड्या दिलेल्या आहेत 6 शेड्यांचा सौदा ना 7 आहेत का हे बघा माप वगैरे हा खाट्या आहेत हा मित्रांनो खाट्या आहेत बिना पिल्लाच्या फक्त दुधाच्या शेड्या आहेत दूध देणाऱ्या शेळ्यात बघा माप वगैरे एकदम उंच पूर्ण काढलेलं आहे. फक्त आता सौद्यासाठी थोडा उशीर झाला अंधार पडला पूर्ण. दादा पहिले पण घेऊन गेले बकऱ्या हा ना पहिले बकऱ्या घेतल्या तुम्ही यांच्यापासून हो आता या किती घेतल्या 7 का काय भावाने घेतल्या 21,000 ने बरं मित्रांनो 21,000 बकऱ्या घेतल्या तुम्ही बघू शकता. हे बघा आपलं नेहमीच कस्टमर आहे कायमचा कस्टमर आहे आपल्याला पण आपण दिल्या द्या बरोबर बरोबर. मागच्या गाडीला पण घेतला होता त्यांनी चालतं ठीक आहे त्यांना बकऱ्या आवडल्या त्यांनी घेतल्या हो 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 मत नाही घ्यायचं मग हो हो ते कापासून पाहत होते पण आता थोड्या बकऱ्या सरल्या बिरल्या त्यांच्या नंतर बसल्या माझ्या मनात नाही कोणाच्याच मनात नाही सचिन भाऊ सांगायला लागला ते हा तुम्हाला बकऱ्यांच्या आवडल्या बघ घ्यायच्या आहे बरोबर हो चालतं ठीक हो आणि अन्न दे ना हा दूध खाऊन 20 न 21 बकऱ्या ऐकते दूध खाऊन नाही मोठं माप आहे. मी आता थोडं अंधार पडलं हे बघा मित्रांनो आता हे गाडीचं फालक आहे ही फळी लावली आहे आणि वरती हाईट बघा शेडींची तुम्ही पाहू शकता पिकअप या ही का छोटा हाती नाही आहे आणि हाईट बघा तुम्ही खूप हाईट आहे शेडींची क्वालिटी 1 नंबर आणली फक्त अंधार झाला आज त्याच्यामुळे ठीक इथूनच गाडी लावून दिली त्यांना. नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी यूट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो आज 31 ऑक्टोबर 2025 रोजीची विजू वेडे यांची नवीन काठीवाडी शेड्यांची गाडी चाळीसगावला जाते. आपल्यासोबत रामदास शेड आहेत. शेड नमस्कार. किती आपल्या पाशी आता शेड्या आपल्या पाशी 80 शेड्या बरं किती जणले आता 40 बाकी 40 गाव मित्रांनो 40 जणलेले आहेत 40 गाभले आहेत
2-2 पिल्ले लावून शेळ्या भेटतील तुम्हाला, क्वालिटीच्या शेळ्या. क्वालिटी कसं काय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघायला भेटणार आहे. आता आम्ही चाळीसगाव बायपासला आहे. गाडी आज दुपार झाला, गाडीला भरपूर उशीर झालेला आहे. गाडीला तेवढा उशीर 2-2.5 घंटे ट्रॅफिकमध्ये अटकले, परत गाडी पंक्चर होऊन गेली. अच्छा अच्छा, दीड एक घंटा झाला. बरोबर. तर मित्रांनो म्हणून गाडी जी 10-11 वाजता येणार होती, आज जवळपास आता 2 वाजून राहिले. तर 2 वाजता गाडी आता चाळीसगावमध्ये एंटर करते. तरीही कस्टमर त्यांच्या आशेवर बसले आहे. ते त्यांचं घर सोडून कुठं हल्ला देखील नाही. माल घेण्यासाठी तिथंच आहे. जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. गाडीत उतरताना मित्रांनो क्वालिटी बघायला भेटेल, त्यांना घ्यायला भेटणार आहे. तर तुम्हाला देखील जर अशी क्वालिटी घ्यायची असेल तर जी येणारी गाडी आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यांना फोन करत आपली गाडी कधी येणार आहे. तर तुम्हाला गाडीतनं उतरता टॉप क्वालिटी माल खरेदी करायला भेटणार आहे. तर चला व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. आता आम्ही चाळीसगाव बायपासला आहे. गाडी उतरवेल, टोटल क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो गाड्या आलेल्या तिथं, इकडे रांजणगावचे राहुल बोलते, काही इकडे गाड्या दिसत आहेत. MH-12 आहे, न्यू इर्टिगा आहे, परत तिकडे एक गाडी दिसते. बघा मित्रांनो पावसामध्ये तो खाली पुरा गारा झालेला आहे. शेळींची पोझिशन बघा, थोड्या भरल्या फक्त पायाखाली. काय करणार एकटा माणूस, त्या माणसाचा हाल बघा मित्रांनो. एकदा पाहिलं तुम्ही, हे बघा शेळ्या बघ, हा बघा हाऊस भरून असेल थोडा. हे बघा क्वालिटी. घरा उतराव खरंच हळूहळू. हे बघा मित्रांनो हो, राहुल वाशिवून जा थोडे. हे बघा मस्त कातरपट्टी होऊन एकदम केसांची सुरुवात झालेली आहे. गावांनी बांधून दिलेली, ज्याला पत्ते ते बांधतील तिकडे. हा हे काल दुपारचे निघाले, ते काल सकाळचे निघाले का. हे बघा मी धुळ्याम बसलो. हे बघा मित्रांनो पोझिशन, ज्याला जे पट्टी ते बांधून घ्या बरं, नंतर अजून म्हणशाल. हां पटापट बांधून घ्या. दावांची तर बांधलेली आहे, ज्या पट्टी ते बांधून घ्या. हळू. हे बघा म्हैस, पाटील नाच खुळा आहे. पाटीलचा नाच खुळा, पाटीलला वस्तू तशी लागते. तिथं पण नाम दिलं ना, हा ना, कोणाचा दाम दिला तिथं पण. हे बघा, हे बघा वस्तू. हे बघा हे बघा क्या बात आहे. क्वालिटी एका नंबर आली आहे मित्रांनो. घ्या बघा घ्या. तुम्हाला ज्या पसंत लागले बांधा झाला. हे बघा तुम्हाला मोकळा सोडलाय, कोणाला जे पसंत आलं ते पकडून घ्या. हे बघा माप, हे बघा माप, हे बघा हे बघा माप, हे बघा वस्तू. बघा बाबा घ्या क्वालिटी. बाबा जी पडली ती लागे बांधा. म्हैस म्हैस आम्हाला बकरा कसं नंतर तुम्ही म्हणशाल त्यांच्या झाल्यानंतर आम्हाला पकडायला भेटणार नाही. हे बघा बघू द्या मला क्वालिटी बघू द्या. हे बघा बघा दुधाची मोटार. संदीप मोबाईल 2 मिनिट देतो. हे घ्या. सगळ्याले उतरव.
खालडा गारा झाला मित्रांनो पावसामध्ये. इकडून ते होतं मी इकडून दाखवतो. मित्रांनो कष्ट बघा एकदा जबरदस्त. हालत पुरी डाऊन एवढा चिखलामध्ये सुद्धा बकरी बसू दिली नाही. बकरीची पूर्ण पाणी मध्ये गाडी आणली. हा ना, बकरीचं पोट भरलेलं नाही, याच्यावर तर बकरी बसू दिलेली नाही. बघ हे बघा वस्तू, हे बघा माप. ये तेरी घोडे, घोडा आहे घोडा. भरली बघ तरी हाय वाईट. धुतल्यानंतर वस्तू आहे, धुतल्यावर वस्तू पाहिजे. हा ना, हे बघा बघा. हो हे बघा क्या बात. हे बघा पॉवरफुल मोटर. मोटर. हे बघा वस्तू मोटरची बुलेट. बुलेट हे बघा या चिखलाने भरल्या गेला एखादा. हो ना, हो ना. यांची चमक बघायची होती. हे वस्तू हो एक नंबर जबरदस्त मित्रांनो. क्वालिटी हाच खतरनाक. आणि सगळ्यात माझा केस भरल्या नसताना मग बघा बघायच्या होत्या. खरी गोष्ट आहे. सगळं खाली मित्रांनो तुम्ही नेहमी पाहत असाल आपल्या तिथं खाली गबाड असतं, कचरा असतं. आज बघा तुम्ही बघू शकता पूर्ण गारा झाला. शेण झालेला. हा ना, हो घागर एकदम खाली वस्तू. लाल बघू द्या, लाल. हे बघा हो तुम्ही बी विचार करू नका म्हणा. हे बघा आता माल पडला समोरच्यानी जी किंमत सांगितली ती किंमत दिली नाही. नाही खरी गोष्ट. माल एकदम डबल हड्डी आहे. सगळं जॉईंट कमर वाले. खरी गोष्ट आहे. हे बघा अहो एवढा 2 दिवस बुक्या शेड्या नंतर हे बघा शेडीची पोझिशन धागावरती सरल्यानंतर धुतल्यानंतर शेड्या काय दिसतील त्या. हे बघितली का? हो हे बोक्की आहे भरलेली. मित्रांनो केस कातल्यानंतर पुन्हा केस त्यांच्या अंगावर आलेले आहेत. बोरदे बच्चे ते चालतील आपल्याला. बच्चे मोकळा कर पहिले. बच्चे पाहिजे. हॅलो चला आता मित्रांनो सौदे दाखवलं तुम्हाला. हे सगळे गमत पाहत आहे. ज्यांना धरायचं आता बघा ते राहुल पाटील जे रांजणगावचे ते चांगला अनुभव होते. व्हिडिओमध्ये बघून घेता कुठली बकरी प्रकारचे कुठले नाही तर ते व्यवस्थित बकरी धरतं. आता हे बाकीच्या नाही सांगितलं तुम्ही बकऱ्या धरा. आता यांनी धरल्या यांचा आता हे बघतील. 2 झाल्यामध्ये मध्ये पिल्ले टाकून दिले. भाऊ वयस पल्ले पिल्ले बघ दाबल्या दिले नाही ते. दहा शेड्या त्यांच्या खाली 20 पिल्ले दिलेले आहेत. प्रत्येकी 2-2 पिल्ले दिलेले आहेत. तू बाहेर म्हणत हळूहळू बच्चा दाबशील बरं भैया. हिचे बच्चे वाटते एखादीचे. बापरे चाललंय मित्रांनो शिरपूर भागात.
कॅमेरा समोर या, थोडा कॅमेरा समोर या. मित्रांनो विजू भाऊ बघा परत गुजरात मध्ये एक गाडी आज आली, दुसरी गाडीची लगत तयारी चालू आहे. विजू भाऊ पाहू शकता तिकडे, विजू भाऊ हे बघा आता या गाडीत आज जी गाडी आली तिच्या बकऱ्याला लोड करणं चालू आहे. विजू भाऊ आपण दाखवणं चालू आहे व्हिडिओ कॉल मध्ये काय दिलं काय नाही दिलं. घेतल्या का 9 बकऱ्या? 18,500 रुपयांनी आपल्या 1 नंबर बकरी. हा का? बकरी पाहायला भेटत नाही, पण ते जाम टाकावं लागलं इकडं, म्हणून ते किंमत देतात ते लोक बी आपल्याला. बरोबर. हे बघा तुमच्या बकऱ्या टाकणं चालू आहे. हो ठेवा ठेवा ठेवा. 6 बकऱ्या घेतल्या मित्रांनो यांनी. 21,000 रुपये प्रमाणे बकऱ्या घेतलेल्या आहे. क्वालिटी बघा 1 नंबर क्वालिटी. आपल्या इथली गाडी करून दिलेली आहे. बकऱ्या कुठून आणल्या गाडीला? तर मित्रांनो आता ही क्वालिटी तुम्ही बघू शकता. मयूर भाऊ नमस्कार. नमस्कार आकाश दादा. किती होतं आपल्या शेळ्या गाडीत? आपल्या गाडीमध्ये पूर्ण टोटल 85चं माप होता. 85. ज्या दिवशी मी होतो त्या दिवशी आपण काहीतरी 22 आणि 7 22 आणि 27 बकरी नाही 29 बकरी आपण दिली बरोबर. दिवशी 29 बकरी 29 दिली. त्याच्यानंतर परत काल बकऱ्या दिल्या. काल दिल्या. काल आले नव्हते बरोबर. तुम्ही आज आले. बरोबर काल आपण नाही काही तर 15 बकऱ्या दिल्या. बरोबर बरोबर. हा आपण 8 बकऱ्या दिल्या आहे सिन्नरला. हा आणि परत उरेल 15 बकऱ्या आपण त्या दिल्या आपण याला पुण्याला दिल्या. पुण्याला दिल्या. हो. तर मित्रांनो ज्या दिवशी गाडी आली शुक्रवारी, आज मी रविवारी शूट करतोय. शुक्रवारी गाडी आली, गाडीला उशीर झाला भरपूर आणि उशीर झाला त्याचबरोबर सौद्याला पण खूप टाइमपास झाला. कस्टमर कसं आहे शेळी इथं एकदम आरामात बघत असतं घरी आल्यानंतर आणि आरामात शेळ्या चेक कर भरपूर उशीर झाला. अंधार झाला, अंधार पडल्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आला नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी घरी पोहोचलो म्हणजे लेट पोहोचलो तर आलो नाही नंतर. मग आज येतोय, शनिवारी आलो नाही तर आज येतोय. त्यांनी शनिवारी शेळ्या दिल्या बरोबर. टोटल किती शेळ्या विकल्या तुम्ही मग? टोटल आता त्या 30 आणि या 20 आहे. 20 15 ना 23 आहे या दिल्या. या 23 आणि त्या 29 29 बरोबर. आता या सगळ्या काय पण बांधल्यात? आपले जे बच्चे आले होते एखादा ते बच्चे ते पण टोटल विकले. हा बच्चे काय भाव दिले तुम्ही एवढे बच्चे आले? माझे आले म्हणजे 10 बच्चे दिले मी 4,500च्या भावाने. आणि ते 30 बच्चे उरलेले होते ते 3,000च्या भावाने दिले. 3,000च्या भावाने दिले. 30 बच्चे एकच जणाला दिले. ते मालेगाव पासून पुढे दिले 25-30 किलोमीटर अंतरावर कजवाडे गावाला. बरोबर. आता या गावाने बांधलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात. आता बघा 2 दिवस शेळीना झाला येऊन, म्हणजे कालचा दिवस ना आजचा दिवस तर शेळ्या बघा चरून आराम. बघा आता पोझिशन बघा, ज्यावेळेस गाडी उतरली का त्यावेळेस एवढा चिकट होता गाडीमध्ये, बकऱ्या बिलकुल नजरेत बसत नव्हत्या. आणि इकडे दुधाच्या शेळ्या सारखा पाऊस चालू होता तिकडे बरोबर. त्याच्यामुळे शेणने काही खायला नव्हतं आणि काही नाही. आणि गाडीमध्ये इतकी घाणून गेली होती तुम्ही इथं बघितलं बरोबर. बरोबर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला सगळा जो आता सौद्यांचा गाडी उतरताना, तर तुमच्या लक्षात येईल की एवढा चिकल होता स्वतः मयूरभरची पण तुम्ही हालत पाहिली असेल. एकदम हालत खराब होऊन गेली. तेवढा बकऱ्या पण पुरल्या भरल्या होत्या. आता बघा पोझिशन 2 दिवस आराम केल्यानंतर आपण जे म्हणतो का नेहमी 2 दिवस आराम केल्यानंतर शेळ्या बघायचा. आता 29 आणि 23 एवढ्या शेळ्या विकल्यानंतरच्या तुम्ही परत त्या खाली शेळ्या बघू शकतात. 20 शेळ्या गाभण आहे. हा बघा हे पोझिशन दादा किती त्या टॉपच्या शाळा अजून आहे. हो हो तुम्ही बघू शकता. नाही गाडी टॉपची बनली होती. ही गाडी ना एकदम टॉपची बनली होती. बघू द्या काशी वगैरे. हे बघा, हे बघा मित्रांनो अजून पण अशा पोझिशन म्हशी अजून आहेत. हे बघा, हे बघा क्वालिटी ही पण बघा. हो पक्या मित्रांनो गाबनी चिक घ्या निघाल्या तर मान्य करायचं. हे बघा थोड्या बार काही लेट काही जवळ अशा 15 दिवस अशा हो हे बघा. महिना धरून चालायचं तरी. इतक्या शाळा दिल्या तरी पण अजून पॉवरफुल शाळा पॉवरफुल शेळ्या बरोबर. ही पाट आहे बघा, पहिल्या त्यातली पाट आहे. पहिल्या त्यापेक्षी पाठ आहे. 4 दातच पाठ आहे दादा. बरोबर. हे बघा, ही पण बघा. त्यानंतर इकडे बघा. हे बघा. हो हे बघा वस्तू. हे पहा मित्रांनो सोलावरची. हे बघा बरोबर. माकादा ही महिन्याची कच्ची पण शेळी एकच नंबर आहे. मोठं माप आहे. मोठा माप आहे, उच्च पूर्ण बरोबर. डबल अड्डी. हे बघा. हे पण बघा. बघा मित्रांनो एवढ्या शेळ्या दिल्यानंतर ही क्वालिटी बघा. साधारण म्हणजे असं 50 शेळी त्यांची विकली गेली असं धरून चला तुम्ही. 50च्या वरती विकली, 55 शेळी विकली. हे बघा अजून मग पोझिशन बघा तुम्ही शेळींची एक नंबर आहे. बरोबर. हे बघा क्या बात. ही कच्ची भरपूर.
आता जेव्हा आपण गाडी उतरताना बघतो ना हा तेव्हा शे आपल्या डोक्यात बसत नाही. बरोबर. आता आमच्या सुद्धा डोक्यात बसत नाही काही टायमाला. नाही ना, खरी गोष्ट आहे. उपाशी शाळा असतात. आणि आता शेंची क्वालिटी बघू शकतो. आणि आपली गाडी सकाळी 8-9 वाजता उतरणार आहे गाडी, संध्याकाळी 2-2:30 वाजता. झालो ना ती पार संध्याकाळी 3 वाजता गाडी आली. बरोबर. 3-4 वाजता गाडी आली आपली. बरोबर. हे बघा. कोरोना पहिला दुसरा वाला मला हातात लावला. बरोबर. चला सोडा. इकडे काय दाखवतो का अगोदर? या या दुधाच्या दुधाच्या या शेळ्या दुधाच्या. असतात पूर्ण. बरोबर मित्रांनो, हे बघा दुधाची शेळ्या. हे बघा हो या एक टायमाच्या आकार दादा. बरोबर. हो मित्रांनो, ही जी क्वालिटी आहे हे बघा ही म्हणजे आता बघा, ही पहिल्या वेतामध्ये बघा ही आऱ्या लागलेले आहेत. त्यांची शिंगडी खूप मोठी तुम्हाला बघायला भेटेल. ही बघा, ही तिसऱ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. हा, ही पण बघा, ही पहिल्या दुसऱ्यामध्ये पाटा खाली. हे बघा हे बघा. हे बघा दूरच्या बरोबर. गरीबाच्या म्हशी एकाच टायमाच्या आकार बरोबर. दुरेल काही नाही. बरोबर. हे बघा बघा बघा, केवढा आहे ती शेळीची. खाली बघा, एकच नंबर. हे बघा हो बघा मित्रांनो, क्या बात. हे बघा मित्रांनो, हे बघा ताजी जनलेली आकार दादा. सकाळला जनलेली 2 पिल्ले दिले 3. हिने 2 पिल्ले दिले का? हो हे बघा मित्रांनो, घाण लागली हे बघा. बघा. बोलले दिलेली हा, काही तुम्हाला विषय नाही, हे काय बघा. विषय नाही. हे बघा, घाण दिसते तुम्हाला. हे पण बघा, हे गाबणी सोडले का? एक आपली हे बघा माप बघा मित्रांनो, एकदम माप बघा गाबणी. हे बघा, बघा शेळी. हे पण बघा दुधाची ही गाभण. तर मित्रांनो, ही तर गाडी आहेच तुम्हाला घेण्यासाठी, आम्हाला आहेच. पण अजून दुसरी गाडीची तयारी पूर्ण गुजरातमध्ये चाललेली आहे. ती गाडी पण लवकरात लवकर या आठवड्यामध्ये तुमच्यापर्यंत येणार आहे. त्या अगोदर जर कोणाला एक चांगल्या रेटमध्ये शेळ्या पाहिजे असतील, योग्य रेटमध्ये, कमी रेटमध्ये थोड्याफार, तर तुम्हाला ह्या शेळ्या भेटतील. जी चालू गाडी उतरते आणि चालू गाडीतनं जे वरचं जे नाक असतं ते घेताना किंमत द्यावी लागते. पण ह्या शेळ्या तुम्हाला एक योग्य दरात भेटतील. बघा अशी पोझिशन. 4 दप्पाड्या आकार दादा पहिल्याच दाप्यामध्ये. 4 बघा मित्रांनो, हे बघा पहिलं दाखव. हे पहिल्याच दाप्याची पाड्या आकार दादा. माप बघा कसं, एक नंबर. बघा वस्तू दादा. हे पण बघा, क्या बात आहे. हे बघा ही बघा तोलावरची आहे मित्रांनो. ही दुधाची नाही, तोलावर आहे. फुल तोलावर आहे आकार दादा. थोडा 2-4 दिवसात खाली होईल. हे बघा शेळ्या वगैरे. तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही खरेदीसाठी कॉल करा. ठीक आहे, चला. हे बघा मित्रांनो, किंमत वगैरे तुम्हाला फोनवर सांगितली जाईल. जी ही काही किंमत असेल, हे बघा तुम्ही जर शेळ्या पाहता आता, या शेळीमध्ये तुम्हाला जी जी शेळी पसंत असेल तुम्ही स्क्रीनशॉट मारा. तो स्क्रीनशॉट त्यांना पाठवा आणि त्या शेळ्या तुम्हाला दिल्या जाईल. बघा, त्यांचा स्पेशल व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत येऊन जाईल. पण घ्यायचा असेल तरच कॉन्टॅक्ट करा. आराम बकरी अशी पॉवरफुल दिसते आकार दादा. आणि मित्रांनो, काटेवाडी शेळी घेताना तुम्हाला ही मिनिमम किंमत सांगतो मी. जर गाभण घेता तर 17,000च्या पुढेच तुम्हाला गाभण भेटेल. 17 पुढेच. मग ती 20च्या पुढे जाते, 22, 23, 25 पर्यंत जाते. आणि जर तुम्हाला दुधाची घ्यायची तर 15 16 पुढे, फक्त दुधाची, हां, बिना पिल्ल्याची. हे बघा, एक तुम्हाला मी अंदाजा मी सांगितला आहे. आता त्यांची खरेदी त्यांना माहिती. तुमचा इथं जी क्वालिटी तुम्ही काढशाल त्याचा सौदा होईल. नेक्स्ट गाडी कधीपर्यंत येणार आहे? आपली नेक्स्ट गाडी आता तिकडे सारखा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आता थोडं शांतीला खरेदी थांबवली तिकडे. खरेदी थांबवली. तरी शुक्रवारपर्यंत ती आपली नेक्स्ट गाडी होऊन जाईल. बरोबर. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये अगोदर तुम्ही पाहिलं असेल, जे आपण गाडी भरत होतो, गाडी भरताना विजूभाऊ आपण व्हिडिओ कॉलमध्ये दिसले गुजरातमध्ये. विजूभाऊ तिकडे गुजरातमध्ये खरेदीसाठी, पण पाऊस एवढा चालू आहे त्या कारणामुळे विजूभाऊंनी थोडं थांबून घेतले, खरेदी थांबवलेली. लवकरात लवकर या आठवड्यामध्ये गाडी येऊन जाईल. हो, आपली तर या बुधवारीच गाडी येणार होती, पण काकांना काय म्हणतात पावसामुळे थोडं आराम करून घ्या, आपल्याला क्वालिटी पाहिजे. बरोबर. मग क्वालिटीची गाडी आपली शुक्रवारी येणार आहे. शुक्रवार येणार. हो हो. आणि तुम्ही तर व्हिडिओ कॉल करून बघितलंच होतं की काय पोझिशन आहे. व्हिडिओ कॉलमध्ये आपण यांना पण दाखवलं, आपल्या जे दर्शक आहेत यांना पण दाखवलं व्हिडिओ कॉलमध्ये की विजूभाऊ तिकडे आहेत बुक खरेदीला असं. हे बघा मित्रांनो, बाजार असो नसो काही असो, बघितलं मी. रोज संध्याकाळी शेळींना सरकी पेंड ही खाऊ घालली जाते. सरकी पेंडवर लगेच थोडंसं गव्हाचं पीठ वगैरे फिरवलं जातं. हे बघा, गव्हाचं पीठ आलं. मयूर आहे की गव्हाचं पीठ आलं, जेणेकरून सरकी पेंड थोडी ओली झाली तर दुसरी शेळी खात नाही. तर गव्हाचं पीठ टाकल्यामुळे ते लवकर खाते. बघा, हे बघा, हे तुम्हाला भरपूरदा आम्ही व्हिडिओ दाखवलेला आहे. आज तुमचा रविवारचं शूट करतोय मी, तर कुठला बाजार वगैरे काही नाही. पण तरी ही शेळींना, शेळींची चमक, शेळींची क्वालिटी उतरली नको पाहिजे. तेव्हा उत्तर पुढं हे बघा माप केवढं.
अंगावरची केस कातरले, परत केस यायला सुरुवात झालेली. यांची मस्त आली, यांची भारी आली बघा. टोटल किती शेळी आता ही आपल्यापाशी? आता हे टोटल तरी 45-46 आजूबाजूला असं लागत झालं. हा का? हो. बच्चा घरचं बच्चा आहे मित्रांनो, विक्री नाही घरचं आहे. ही बघा चालू झालेली शेळी बघा शेळ्या. और भी 5 बकरे